अडीच टाक्याच्या फवारणीला मित्रांनो आणलेत बघा आम्ही तीन जण माणसं घेऊन भावानं पानपट्टीवरून पुड्या घेण्यासाठी ठेवलं हांडा गहाण, कारण त्यानं विसरून आला होता आणि शेतात आल्याच्या नंतर त्याला आली बघा आठवण त्या अंड्याची. नंतर काय भावानं हांडा बिंडा नव्हता म्हणून काय आम्ही डबडे डुबडे इकडचे तिकडचे जमा केले मित्राच्या शेतातून, आणि लांबून आणायचं काम पडू नये म्हणून भावानी पाण्याची पण सोय केली होती. विरून बेंड खोलला, बेंड खोलल्याच्या नंतर तिथं दुसरा बेंड लावायचा होता आणि बेंड लावत बसलो होतो आम्ही तिघं जण. तर काय भावा इकडच्या तिकडच्या गप्पा करत होता आणि सांगत होता जुन्या आठवणी शेतानं गाड्या खेळल्या म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात. आताच्या दिवसात खेळायचं कामच नाही आणि हेच बेंड लावायचं इथं. अरे भरायला आलो भरायला. आणि 20 मिनिटाच्या प्रयत्नाच्या नंतर आमची मोटर झाली बघा चालून. मी तेवढ्यात भावाला एक आयडिया दिली. म्हणलं भावा एक काम करा, आम्हाला जास्त दूर पाणी आणायचं काम पडू नये यासाठी तुला एक आयडिया सांगू काय. एक मोठा ड्रम पाहू, त्याच्यामध्ये औषध कालू आणि मेन सोन्या तुला झाडं उपटून आणून देतो, त्याच्यात बुडून परत नेऊन लावू. तर भाऊ म्हणला की तू लय शान आहेस, हे जरासं कोजागिरीचं दूध पिऊन बघ. म्हणलं मला नको, ज्यांना कर्ज झालंय बोकांडी त्यांना पाच. तर काय भावानं असं त्याचा करून फवारा दोरी मारू 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 चालू केला आणि ते चालू झाला. याच्यानंतर ते कोजागिरीचं दूध त्या फवाऱ्यात ओतलं आणि फेरत होता झाडावर. नंतर काय भावानं फवारणी पूर्ण पार केल्याच्या नंतर आम्ही छड्या बिड्या उचलल्या आणि आखाड्यावर नेऊन ठेवायच्या आणि निघालो होतं बघा घराकडं. घ्या तेवढा लाईक फॉलो करून, व्हिडिओ आवडला तर चला भेटू पुढच्या भागात.